आजवर माझे आराध्य म्हणून मी तुमची मनोभावे पूजा केली। तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर सदैव होता। माझ्या कोणत्याही शंकेला तुम्ही दूर ठेवलं नाही। मला या आख्यानातून श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांचे स्वरूप समजणार आहे, हीच माझी मनोकामना आहे। आख्यानासाठी निघूया। असे काय पाहता आहात? समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा तुम्ही समुद्रातून बाहेर आलात तो दिवस आठवला। आज त्याच प्रसंगाचं साध्यंत वर्णन होणार आहे। कोणी कितीही वर्णन केलं तरीही तुम्ही मला प्राप्त करण्यासाठी ज्या वेदना सहन केल्या त्या केवळ मलाच जाणवल्या। हो, परंतु देवी, सगळ्यांनाच ठाऊक होतं की तेव्हा मी कासवाच्या रूपात समुद्राच्या तळाशी होतो। सगळ्यांनाच काळजी होती। ह्यानंतर असा वियोग मला कधीही नको आहे। मला तो सहन होणार नाही। म्हाळसाचं काय होतंय ते मी पाहते आहे। देवी, आता हा सगळा विचार नको। आज प्रसन्न रहा। तुम्ही समुद्र मंथनातून बाहेर येणार आहात म्हणून सगळ्यांना खूप आनंद झाला आहे। मी आत येऊ का? या मुनिवर। प्रणाम प्रभू। प्रणाम माते। आख्यानाची वेळ जवळ आली आहे आणि त्याआधीच तुम्ही इथे? मी मातेचे दर्शन घ्यायला आलो होतो। माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत। नारायण नारायण। एकांतात आपली स्तुती करणे वेगळे आणि सर्वांसमक्ष आपली स्तुती करणे वेगळे। भक्तापर्यंत शब्दप्रभा पोचवण्याचे दायित्व खूप मोठे आहे आणि ते माझ्याकडूनच पार पडो। चिंता नसावी, उत्तम घडेल। आख्यानाला पोचूया, विलंब नको। प्रभू, एक विचारायचे होते। बोला। श्री म्हाळसा देवींना आज आपले दर्शन होणार की कधी? ते मला देखील नाही सांगता येणार। पाहूया काय होतं ते। नारायण नारायण। आज समधी येण्याआधीच आलासा? अर्थात, कारण मी ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आता आला आहे याची मला खात्री आहे। आता या क्षणी मला आख्यानाचे सारे क्षण आठवत आहेत। नारद मुनींचे वाक्य आणि वाक्य आठवत आहे। या आख्यानातून मला माझ्या गतजन्माचे स्वरूप शोधायचे आहे आणि त्यासाठी आज मला सहाय्य होणार आहे। यांनी स्वतः मला सांगितले आहे की मला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींचे दर्शन होणार आहे आणि माझ्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे। तुम्हासनी ते कळालं तर चांगलंच आहे, पर तुम्हासनी हे काय बी ठाव होणार नाही असा विचार माझ्या मनात नाहीये।
तुझ्या मनात काय विचार आहे हे मला जाणून घ्यायचं नाही, पण जे घडणार आहे ते मी तुला सांगते आहे, आणि ते घडताना तू बघशीलच. देव म्हणले होते का श्री विष्णुदेवांचं दर्शन घडल, पर जसं तुम्हासनी ते दर्शन घडावं असं वाटतंय हा, तसं मला बी ते शक्य नाही. यांनी मला जे सांगितले आहे त्यावर माझा विश्वास आहेच, आणि अजूनही मला विश्वास आहे की श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींचे स्वरूप तुझ्या आधी मला कळलेलं असेल. आता तुम्हासनी कसं सांगू म्या, जे तुम्हासनी ठाव पडणार हाय ते मला अगोदरच ठाव आहे जी. आणि जर लक्ष्मी देवी मला म्हणल्या नसत्या तर म्या हत माघारी आलेच नसते. तुला भीती तर वाटत नाहीये ना? नाही जी, मला कसलं बी भ्यान आहे बघा. तुझा तुझ्यावर खूपच विश्वास आहे असं दिसतंय. तसं नव्ह, पर मला हे ठाव आहे का श्री विष्णुदेव आणि श्री महालक्ष्मी देवी हे कुठं बी असले तरी त्यांचा आशीर्वाद असणारच माझ्यावर. ते लवकरच कळेल. वय कळलंच. म्हाळसा, आज तुम्ही एकट्याच आलात? श्री खंडेराय आलेले दिसत नाहीत अजून. ते कोणत्याही क्षणी येतील, पण आज मला लवकर यावंसं वाटलं म्हणून मी आले. आज आख्यानात श्री महालक्ष्मी देवींबद्दल कळणार आहे. कधी एकदा आख्यान सुरू होते आहे असे मला झाले आहे. लक्ष्मी देवी, तुम्ही आल्यापासून मी तुमच्याकडे बघते आहे. तुम्ही आज खूप सुंदर दिसता आहात. आज त्या सुंदर दिसणारच. आज आख्यानामध्ये त्यांच्याबद्दल महाराज सांगणार आहे ती. लक्ष्मी देवी माघारी समद्यांवर कृपा कराया समुद्रमधनं बाहेर आल्या. म्या येते जी. सदानंदाचा एकट 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 म्या हाय जी इथं तर. आज सर्वजण आधीच पोचले आहेत. केवळ नारद मुनी सोडून. नारद मुनी देखील येतच असतील इतक्यात. मला असं वाटतं की ते गडावरच आहेत. श्री गणेश, म्हाळसांना कळायच्या आधीच त्यांना हे कळावं असं प्रयोजन तर नाही ना तुमचं? नाही माते, मी केवळ असंच म्हणालो होतो. काय झालं? काही नाही म्हाळसा. नारायण नारायण. प्रणाम देवा. प्रणाम देवी. यावं मुनिवर, सर्वजण तुमचीच वाट बघतायत. क्षमा असावी, मला यायला थोडा उशीर झाला. मुनिवर, आता अधिक विलंब नको. आख्यानाला प्रारंभ करा. होय देवी.
ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावहा यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां विष्णो प्रिय सखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। नारायण नारायण। मुनिवर, आज आख्यानात तुम्ही श्री महालक्ष्मी देवींची स्तुती केली आहे हे माझ्या ध्यानात आले आहे. होय देवी, तुम्ही अगदी योग्य बोललात. आज आख्यानात समुद्र मंथनातून महालक्ष्मी देवींचे पुनरागमन कसे झाले हे कळणार आहे, हो ना? होय देवी, तुम्ही अगदी योग्य बोललात. आज या समुद्र मंथनाच्या आख्यानात श्री महालक्ष्मी देवींचे या सृष्टीत पुनरागमन कसे झाले हे मी सांगणार आहे. ह्या क्षणाची मी कधीपासून वाट पाहते आहे. म्या बी ह्याची वाट बघते. आणि मला आज तुम्हासनी सांगावं वाटतंय महासाताई, का तुम्हासनी जेव्हा त्यांचं दर्शन होईल तेव्हा तुम्हासनी काय वाटल म्या कसं सांगू तुम्हासनी. पर तुमच्या डोळ्यांचं पारणं फिटल बघा. शुभम भवतु. नारायण नारायण. देवी, आज मी माझ्या मुखाने या समुद्र मंथनाच्या आख्यानात श्री लक्ष्मी देवींच्या या सृष्टीतल्या पुनरागमनाबद्दल सांगणार आहे. हे माझे भाग्य आहे. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. होय देवा. नारायण नारायण. तर भक्तजन हो, नीट लक्ष देऊन ऐका. आज मी या समुद्र मंथनाच्या आख्यानात श्री महालक्ष्मी देवी या सृष्टीत पुन्हा कशा आल्या त्याबद्दल सांगणार आहे. या समुद्र मंथनातून एका पाठोपाठ एक अशी दिव्य रत्न बाहेर पडत होती आणि देव आणि दैत्य हे त्वेषाने समुद्र मंथन करत होते. हे संकेत विशेष आहेत. नक्कीच. कदाचित हाच तो क्षण जेव्हा या समुद्र मंथनातून आजवरचे सर्वाधिक मौल्यवान असे रत्न बाहेर येणार आहे. किंवा अमृत. पार्वती, हे संकेत कशाचे आहेत हे तुला कळतच असणार. आदिशक्तीच्या रूपाचे पुन्हा एकदा या सृष्टीत आगमन होते आहे स्वामी.
या सृष्टीत पुन्हा एकदा आपले आगमन झाले देवी. हा अत्यंत आल्हाददायक क्षण आहे. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते श्री महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. विष्णु पत्नीं क्षमां देवीं माधवीं माधव प्रियां विष्णो प्रिय सखीं देवीं नमाम्यच्युत वल्लभाम्. ओम महादेव्यै च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति. नारायण नारायण. दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे श्री महालक्ष्मी देवी या सृष्टीतून लुप्त झाल्या आणि त्यांना पुन्हा प्राप्त करण्यासाठी देव आणि दैत्य या दोघांनीही समुद्र मंथन करायचे ठरवले. समुद्रातून एक एक रत्न बाहेर येत गेली आणि आता सर्वांना याची प्रतीक्षा होती की श्री महालक्ष्मी देवी आता समुद्रातून कधी बाहेर येणार. विष्णु पत्नीं क्षमां देवीं माधवीं माधव प्रियां विष्णो प्रिय सखीं देवीं नमाम्यच्युत वल्लभाम्. नारायण नारायण. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ही सर्व आदिशक्तीचीच रूप. त्यांच्या वाचून या सृष्टीला जननी कोण. या मातांमुळेच सृष्टीची जडणघडण जोपासली गेली. नारायण नारायण. श्री महालक्ष्मी मातेंचे वर्णन करायचे म्हणजे शब्द देखील अपुरे पडतील. त्यांच्या येण्याने सारा आसमंत हा तेजाने व्यापला होता. श्री महालक्ष्मी माता सर्वांकडे न्याहाळून पाहत होत्या. त्यांचे सौंदर्य औदार्य तारुण्य रूपरंग आणि महिमा यांनी सर्वांचे चित्त वेधून घेतले होते. त्या क्षणी देव दैत्य मनुष्य कोणाच्याही मनात असेच विचार होते की हे रत्न जर आपल्याला मिळाले तर उत्तम होईल. इतकी त्यांच्या रूपाने सर्वांना भुरळ पाडली होती. ज्या क्षणी त्या या सृष्टीत परत आल्या त्या क्षणी या सृष्टीतले जणू गेलेले वैभव परत मिळाले. आता त्यांच्यासाठी काय करावे आणि काय नको असे झाले होते सर्वांना. प्रत्येकाने त्यांची आपल्यावर कृपा व्हावी या हेतूने किंवा या रत्नाने आपला स्वीकार करावा या हेतूने निरनिराळ्या भेटी दिल्या. नारायण नारायण. पण त्या तर श्री विष्णूंच्या पत्नी आहेत. मग असे असताना कोणी असा विचार कसा करू शकतो. होय देवी, पण हे समुद्र मंथन होते आणि त्या या समुद्रातून बाहेर आल्या होत्या आणि म्हटल्याप्रमाणे या समुद्रातून बाहेर आलेल्या रत्नांची विभागणी होणार होती. पण हे चूक आहे मुनिवर. असे घडणे अयोग्य होते. ते आदिशक्ती रूप आहेत. महसा अर्थातच, आणि म्हणूनच मी तसे होऊ दिले नाही. मग काय केले तुम्ही. सांगतो.